भूतिया ढाबा. नागपूर हायवे वरनं जय आपल्या वाईफ मिथिला सोबत चालला होता. अचानक जयला एक ढाबा दिसतो. मिथिला, स्टॉप द कार, स्टॉप. काय झालं? तो बघ, एक ढाबा आहे. लहानपणी मी आई बाबांबरोबर कितीतरी वेळ इकडे जेवलो होतो. बऱ्याच वेळापासून हा बंद पडलाय. असं वाटतंय आता पुन्हा ओपन झालाय. चल मग जेवून घेऊया इथेच. मिथिला आणि जय ढाब्याच्या आतमध्ये जातात. ढाब्याचे दोन वेटर्स गणपत आणि संपत मिथिला आणि जयच्या जवळ येतात. काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही गणपत आणि संपत आहात ना? मला माहिती आहे तुमची नावं. मी लहानपणी तुमच्या ढाब्यावर यायचो. ऑर्डर बोला. शेवभाजी घेऊन या. मिथिला, इकडची शेवभाजी खूपच फेमस आहे. गणपत आणि संपत किचन मध्ये जातात. थोड्या वेळाने किचन मधून स्टीलची प्लेट घेऊन 4 माणसं बाहेर येतात. थोडीवा, कस्तुराबाई, गणपत आणि संपत आणि मिथिला आणि जयला घेराव घालतात. अरे कस्तुराबाई, तुम्ही धोंडीबा, राईट? मी तुम्हाला सगळ्यांना ओळखतो यार. मला हे सांगा, इतक्या वर्षांपासून हा धाबा बंद का होता? तेव्हा चौघांनी प्लेट उचलून मिथिला आणि जयला दाखवतात आणि एकत्र विचारतात, याला ओळखता? प्लेटमध्ये एका माणसाचा चेहरा दिसतो. मिथिला आणि जय चपापतात आणि चौघांकडे पाहतात तर चौघेही भूत बनलेले असतात. जय जय चल, जय इथून चल, इथे काहीतरी गडबड आहे. ओळखता काय ह्याला? नाही ओळखलं, पण तुम्हा सर्वांना झालंय का यार? जय चल, भूत आहे ती सगळी. चौघे मिथिला आणि जयला घेराव घालतात आणि त्यांचं रक्त पिऊ लागतात. काही वेळापर्यंत त्यांच्या दोघांचे ओरडण्याचे आवाज येतात. मग शांतता पसरते. यांना ठिकाणावर लावा, कस्टमर्स येतायत. ढाब्यामध्ये जे कोणी कस्टमर्स यायचे त्यांची हीच अवस्था व्हायची. चौघेही कस्टमर्सना घेराव घालायचे. प्लेट उचलून एका माणसाचा चेहरा दाखवायचे आणि मग त्या कस्टमरचा खून करून त्यांचं रक्त प्यायचे. कुठलाही कस्टमर त्या प्लेटमध्ये कैद असलेल्या माणसाला ओळखायचा नाही आणि मारला जायचा. चौघेही भूत कस्टमर्सना मारायची आणि भूतिया ढाब्याचं रहस्य कधीही उलगडायचं नाही. एका रात्रीची गोष्ट आहे. राघव आणि शर्वरी हायवेवरून नागपूरच्या दिशेने चालले होते. तुझ्या पप्पानी लग्नाची परमिशन दिली, नाहीतर मी तुला पळवून नेलं असतं, माहितीये? पण मी तुझ्या बरोबर कधीच पळून आले नसते. आय लव्ह माय डॅड. ओहो राघव, मला भूक लागलीये. अच्छा बाबा, ढाब्यावर थांबूया ना कुठल्या तरी. तो बघ ढाबा. थांबव. राघव कार थांबवतो आणि दोघे धाब्यावर येतात. ब्युटिफुल. मला वाटतं खूप जुना ढाबा आहे. ऑर्डर सांगा. जे काही उपलब्ध आहे पटकन घेऊन या. गणपत आणि संपत किचन मध्ये जातात. मग चौघेही हातामध्ये प्लेट घेऊन बाहेर येतात आणि राघव आणि शर्वलीला घेराव घालतात. व्हॉट इज दिस? राघव, हे तर बाबा आहेत. हे माझे होणारे सासरेबू आहेत. त्यांना ताबडतोब इकडे बोलवा. हलवा समजलाय काय? नाही बोलवत जा. काय करणार तुम्ही? चौघही भूत बनतात. राघव आणि शर्वरी थरथर कापू लागतात. आम्ही सुडाच्या आगीत गेली अनेक वर्ष जळतोय. जिवंत राहायचं असेल तर बोलवा यांना. पटकन फोल्ड कर, चल. हॅलो बाबा. बाबा, कुठे आहात तुम्ही? पटकन हायवेवरच्या ढाब्यावर या. इथले लोक आम्हाला मारून टाकतील. लवकर या बाबा. चौघही भूत राघव आणि शर्वरीला घेराव घालून बसतात. काय झालं? अजूनपर्यंत नाही आला तुझा बाप? अर्धा तास होऊन गेलाय. ते निघालेत, आता येतच असतील. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. गणपत, संपत, कामाला लागा. गणपत आणि संपत उठतात आणि धाब्यामध्ये रॉकेल घालायला सुरुवात करतात. रॉकेल वाहू लागतं. हे काय करता तुम्ही? प्लीज, ते येतच असतील. तुम्ही असं नका करू. तू गप्पा बस. आम्ही आमची तयारी करतोय. कसली तयारी? तेवढ्यात शर्वरीचे बाबा तिकडे येतात. शर्वरी तिच्या बाबांना बिलगते. बाबा, वाचवा आम्हाला. इथून घेऊन चला. बाळा, रडू नकोस. मी आता आलोय ना. काय तात्या सेठ, ओळखलं काय? तात्या सेठ धोबिडाच्या पायांवर पडतो. मला माफ करा.
माझ्याकडनं चूक झाली होती. माझी मुलगी आणि जावयाला सोडा. मी तुमच्या पाया पडतो. नक्कीच सोडू. आधी तू तुझ्या मुलीला आणि जावयाला सांग की त्या रात्री काय झालं होतं. कस्तुरा, मला माफी दे. मला लाज वाटते. आपल्या गलिच्छ तोंडातून माझं नाव नको घेऊस. उठ आणि सांग सगळं काय ते खरं. उठतोयस की संपवून टाकूया ना. काय झालंय बाबा? काय झालं होतं त्या रात्री? बाळा, तेव्हा तू लहान होतीस. मी माझ्या मित्रांबरोबर दररोज या धाब्यावर दारू प्यायला यायचो, मजा करायचो. एके रात्री मी दारूच्या नशेमध्ये या धाब्यामध्ये. सांगा बाबा, काय केलं होतं तुम्ही? मी कस्तुराबाईचा रेप केला. काय? शी, तिरस्कार वाटतो मला तुमचा. एवढंच नाही, याने आणखीन एक घाणेरडं काम केलं होतं. याने मला, गणपत आणि संपतला खूप मारलं आणि रॉकेट टाकून आम्हा तिघांना जिवंत जाळलं. तेव्हापासून आमचा आत्मा सुडाच्या आगीत तडफडतोय. आज आमच्या आत्म्याला शांती मिळेल. तात्या, आम्ही रॉकेल ओतलेलंय. बस तुला आज पुन्हा एकदा आग लावायची आहे. तुझ्या मुलीला आणि जावयाला आम्ही काही नाही करणार, पण तुला नाही सोडणार. ही घे माचीस. प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. विचार कर, एकटाच जाणार की जावई आणि मुलीला सोबत घेऊन जाणार आहेस? ठीक आहे, मी तयार आहे. बाळा शर्वरी, तू राघवला घेऊन निघ इथून. बाबा, मी तुम्हाला सोडून नाही जाणार. हट्ट करू नको शर्वरी. मला माझ्या कर्मांची शिक्षा मिळते. तू निघून जा. राघव बेटा, हिला घेऊन जा आणि हिची काळजी घे. जा बाळा. चल शर्वरी, कम. राघव शर्वरीला घेऊन कारच्या जवळ जातो. तात्या शेठ माचीशी काडी पेटवतो आणि खाली फेकतो. आग भडकते. धाबा जळून राख होतो. मित्र बनला भूत ही घटना आहे पुण्यातील. आयुष पुण्याच्या DK पाटील कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला होता. त्याचं 12वी पर्यंतचं सर्व शिक्षण DK पाटील कॉलेजमधूनच झालं होतं. आयुषला IAS बनायचं होतं आणि त्यासाठी तो कॉलेजच्या लायब्ररीत दिवस रात्र अभ्यास करत असे. एक दिवस आयुषने लायब्रेरियनला विचारलं, टाइम्स ऑफ इंडिया कुठे आहे? मला सापडत नाहीये. बहुतेक कोणीतरी घेऊन गेलं असेल. आयुषला आश्चर्य वाटलं, कारण त्याच्याशिवाय कॉलेजमध्ये दुसरं कोणी टाइम्स ऑफ इंडिया वाचणारे नव्हते. आयुषने दुसरे वर्तमानपत्र घेतले आणि आपल्या जागेवर जाऊन तो बसला. तितक्यात त्याचं लक्ष त्याच्या बाजूला बसलेल्या मुलाकडे गेलं. तो टाइम्स ऑफ इंडिया वाचत होता. आयुषने त्याला विचारलं, IAS ची तयारी करतोयस का? होय. तुझं नाव काय आहे? मेहुल. मी फर्स्ट इयर शिकतोय. अरे, आपण तर क्लासमेट्स आहोत, पण तुला याआधी नाही पाहिलं. 12वी पर्यंत कुठे शिकलास? याच कॉलेजमध्ये होतो. मी पाहिलंय तुला. काय बोलतोस काय? मी तर तुला नाही कधी पाहिलं. अशा प्रकारे दोघेही खूप गप्पा मारू लागले. त्यांच्यात मैत्री झाली आणि आता ते दिवस रात्र एकत्र लायब्ररीत येऊन वाचन करू लागले. एक दिवस आयुष कॉलेज कॅन्टीनमध्ये त्याची मैत्रीण नेहा आणि वरुण सोबत होता. काय लायब्ररीत दिवस रात्र अभ्यास करतोस? एकट्याला कंटाळा नाही का येत? मी एकटा थोडी असतो. माझ्यासोबत मेहुल देखील असतो. कोण मेहुल? अरे, तो जो माझ्या शेजारी बसतो. अगं, आपलाच क्लासमेट आहे. माझ्यासोबत प्रत्येक लेक्चर अटेंड करतो. मी तर तुझ्यासोबत कुठल्या मेहुलला नाही पाहिलं. काय बोलतेस काय? थांब, मी आत्ताच त्याला बोलवतो. आयुषने मेहुलला फोन लावला, पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. आयुषला टेन्शन आलं. नेहा त्याला म्हणाली, ठीक आहे बाबा, असेल कोणी मेहुल. असे माझं लक्ष मेहुलवर नाही, वरुणवर आहे. असं म्हणत नेहाने वरुणला मिठी मारली आणि आयुषला देखील मोकळं वाटलं. एकदा रात्री आयुष आणि मेहुल लायब्ररीत अभ्यास करत होते. खूप रात्र झाली होती. लायब्रेरियनला झोप आली आणि तो आयुषला म्हणाला, आयुष, आता लायब्ररी तूच सांभाळ. मी निघतो. तुझं झालं तर खाली शिपायाला टाळं लावायला सांग. लायब्रेरियन निघून गेला आणि आयुष मेहुल सोबत पुस्तक वाचण्यात गुंग झाला. वाचता वाचता आयुषचं लक्ष मेहुलच्या पुस्तकांवर गेलं. तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण त्याचं पुस्तक कोरं होतं. आयुषने मेहुलचं पुस्तक हिसकावून घेतलं. त्या पुस्तकांची पाने पलटली तर त्यावर एक अक्षर देखील नव्हते.
पुस्तक तर पूर्ण कोर आहे आणि तू गेल्या 2 महिन्यांपासून हे पुस्तक घेऊन बसलायस. अरे चक्कर काय मित्रा? असं म्हणत आयुषने आपल्या बाजूला पाहिले तर मेहुल तिथे नव्हता. ते पाहून आयुष घाबरला. मेहुल, कुठं अदृश्य झालास? नेहा पण म्हणत होती तिने मेहुलला कधी पाहिलं नाही. लायब्ररियन पण लायब्ररीची जबाबदारी माझ्यावर सोपवून गेलाय. तो मेहुलला सुद्धा बोलू शकला असता. या लोकांनी मेहुलला कधी पाहिलं नाहीये का? मेहुल खरंच नाहीये का? हे पुस्तक, मेहुलचे अचानक गायब होणं, हे सर्व काय आहे? अचानक लायब्ररीची लाईट गेली आणि आयुष अजूनच घाबरला. त्याने डोळे बंद केले आणि लाईट येण्याची वाट पाहू लागला. अचानक लाईट आली आणि आयुष खुश झाला. त्याने डोळे उघडले. पाहतो तर काय, त्याच्या बाजूला मेहुलचं भूत बसलेलं होतं. मेहुल, हे सर्व काय आहे? मेहुल नाही, मेहुलचं भूत. आणि तू हे जे काही पाहतोयस त्यालाही दुसरं तिसरं कोणी नाही, तूच जबाबदार आहेस. मी काय केलं? तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आठव 1 वर्षापूर्वीची 12वीची परीक्षा. तू एका मुलाला कॉपी करताना पकडलं होतंस. हे ऐकून आयुष 1 वर्ष मागे गेला. तेव्हा त्याला बायोलॉजीच्या परीक्षेचा दिवस आठवला. सर, हा मुलगा कॉपी करतोय. ए चल उभा राहा. सर सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी सर. 2 मिनिटाच्या आत इथून बाहेर निघ, नाहीतर HSC एक्झाम मधून रस्टिकेट केलं जाईल. तुला माहितीये का, एक्झाम हॉलमधून बाहेर आल्यावर मी काय केलं तुला कसं कळणार? तू तर पेपर लिहिण्यात बिझी होतास. मी बिल्डिंगवरून उडी मारून जीव दिला आणि आता तुला मारायला आलोय. हे बघ मेहुल, मान्य आहे चूक माझी आहे, पण तू पण चुकीचा होतास. कॉपी करत होतास. चीटिंग चुकीचीच आहे ना? नाही, आता मी जे करणार आहे ते चुकीचं आहे. हे ऐकून आयुष घाबरला. काय करणार आहेस तू? मेहुलने आयुषचा गळा पकडला आणि त्याने त्याला खिडकीतून बाहेर फेकून दिलं. आयुष लायब्ररीच्या 5व्या मजल्यावरून पडून मरून गेला आणि मेहुल खिडकीतून त्याला बघून हसू लागला. मित्र बनला भूत ही घटना आहे पुण्यातील. आयुष पुण्याच्या DK पाटील कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला होता. त्याचं 12वी पर्यंतचं सर्व शिक्षण DK पाटील कॉलेजमधूनच झालं होतं. आयुषला IAS बनायचं होतं आणि त्यासाठी तो कॉलेजच्या लायब्ररीत दिवस रात्र अभ्यास करत असे. एक दिवस आयुषने लायब्रेरियनला विचारलं, टाइम्स ऑफ इंडिया कुठे आहे? मला सापडत नाहीये. बहुतेक कोणीतरी घेऊन गेलं असेल. आयुषला आश्चर्य वाटलं, कारण त्याच्याशिवाय कॉलेजमध्ये दुसरं कोणी टाइम्स ऑफ इंडिया वाचणारे नव्हते. आयुषने दुसरे वर्तमानपत्र घेतले आणि आपल्या जागेवर जाऊन तो बसला. तितक्यात त्याचं लक्ष त्याच्या बाजूला बसलेल्या मुलाकडे गेलं. तो टाइम्स ऑफ इंडिया वाचत होता. आयुषने त्याला विचारलं, IAS ची तयारी करतोयस का? होय. तुझं नाव काय आहे? मेहुल, मी फर्स्ट इयर शिकतोय. अरे, आपण तर क्लासमेट्स आहोत, पण तुला याआधी नाही पाहिलं. 12वी पर्यंत कुठे शिकलास? याच कॉलेजमध्ये होतो. मी पाहिलंय तुला. काय बोलतोस काय? मी तर तुला नाही कधी पाहिलं. अशा प्रकारे दोघेही खूप गप्पा मारू लागले. त्यांच्यात मैत्री झाली आणि आता ते दिवस रात्र एकत्र लायब्ररीत येऊन वाचन करू लागले. एक दिवस आयुष कॉलेज कॅन्टीनमध्ये त्याची मैत्रीण नेहा आणि वरुण सोबत होता. काय लायब्ररीत दिवस रात्र अभ्यास करतोस? एकट्याला कंटाळा नाही का येत? मी एकटा थोडी असतो. माझ्यासोबत मेहुल देखील असतो. कोण मेहुल? अरे तो जो माझ्या शेजारी बसतो. अगं, आपलाच क्लासमेट आहे. माझ्यासोबत प्रत्येक लेक्चर अटेंड करतो. मी तर तुझ्यासोबत कुठल्या मेहुलला नाही पाहिलं. काय बोलतेस काय? थांब, मी आत्ताच त्याला बोलवतो. आयुषने मेहुलला फोन लावला, पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. आयुषला टेन्शन आलं. नेहा त्याला म्हणाली, ठीक आहे बाबा, असेल कोणी मेहुल. असे माझं लक्ष मेहुलवर नाही, वरुणवर आहे. असं म्हणत नेहाने वरुणला मिठी मारली आणि आयुषला देखील मोकळं वाटलं. एकदा रात्री आयुष आणि मेहुल लायब्ररीत अभ्यास करत होते. खूप रात्र झाली होती. लायब्रेरियनला झोप आली आणि तो आयुषला म्हणाला, आयुष, आता लायब्ररी तूच सांभाळ. मी निघतो. तुझं झालं
तर खाली शिपायाला टाळं लावायला सांग. लायब्ररियन निघून गेला आणि आयुष मेहुल सोबत पुस्तक वाचण्यात गुंग झाला. वाचता वाचता आयुषचं लक्ष मेहुलच्या पुस्तकांवर गेलं. तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण त्याचं पुस्तक कोरं होतं. आयुषने मेहुलचं पुस्तक हिसकावून घेतलं. त्या पुस्तकांची पाने पलटली तर त्यावर एक अक्षर देखील नव्हते. पुस्तक तर पूर्ण कोरं आहे आणि तू गेल्या 2 महिन्यांपासून हे पुस्तक घेऊन बसलायस. अरे चक्कर काय मित्रा? असं म्हणत आयुषने आपल्या बाजूला पाहिले तर मेहुल तिथे नव्हता. ते पाहून आयुष घाबरला. मेहुल, कुठं अदृश्य झालास? नेहा पण म्हणत होती तिने मेहुलला कधी पाहिलं नाही. लायब्ररियन पण लायब्ररीची जबाबदारी माझ्यावर सोपवून गेलाय. तो मेहुलला सुद्धा बोलू शकला असता. या लोकांनी मेहुलला कधी पाहिलं नाहीये का? मेहुल खरंच नाहीये का? हे पुस्तक, मेहुलचे अचानक गायब होणं, हे सर्व काय आहे? अचानक लायब्ररीची लाईट गेली आणि आयुष अजूनच घाबरला. त्याने डोळे बंद केले आणि लाईट येण्याची वाट पाहू लागला. अचानक लाईट आली आणि आयुष खुश झाला. त्याने डोळे उघडले. पाहतो तर काय, त्याच्या बाजूला मेहुलचं भूत बसलेलं होतं. मेहुल, हे सर्व काय आहे? मेहुल नाही, मेहुलचं भूत. आणि तू हे जे काही पाहतोयस त्यालाही दुसरं तिसरं कोणी नाही, तूच जबाबदार आहेस. मी काय केलं? तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आठव 1 वर्षापूर्वीची 12वीची परीक्षा. तू एका मुलाला कॉपी करताना पकडलं होतंस. हे ऐकून आयुष 1 वर्ष मागे गेला. तेव्हा त्याला बायोलॉजीच्या परीक्षेचा दिवस आठवला. सर, हा मुलगा कॉपी करतोय. ए चल उभा राहा. सर सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी सर. 2 मिनिटाच्या आत इथून बाहेर निघ, नाहीतर HSC एक्झाम मधून रस्टिकेट केलं जाईल. तुला माहितीये का, एक्झाम हॉल मधून बाहेर आल्यावर मी काय केलं तुला कसं कळणार? तू तर पेपर लिहिण्यात बिझी होतास. मी बिल्डिंग वरून उडी मारून जीव दिला आणि आता तुला मारायला आलोय. हे बघ मेहुल, मान्य आहे चूक माझी आहे, पण तू पण चुकीचा होतास. कॉपी करत होतास. चीटिंग चुकीचीच आहे ना? नाही, आता मी जे करणार आहे ते चुकीचं आहे. हे ऐकून आयुष घाबरला. काय करणार आहेस तू? मेहुलने आयुषचा गळा पकडला आणि त्याने त्याला खिडकीतून बाहेर फेकून दिलं. आयुष लायब्ररीच्या 5व्या मजल्यावरून पडून मरून गेला आणि मेहुल खिडकीतून त्याला बघून हसू लागला. होळी रे होळी. ही गोष्ट आहे औरंगाबाद शहरातील. किशोर नावाचा तरुण या शहरात रघुनंदन सोसायटीमध्ये राहत होता. किशोर IT कंपनीत कामाला होता. त्याचं अजून लग्न झालं नव्हतं, पण त्याच्या अनेक गर्लफ्रेंड्स होत्या. किशोर ऑनलाईन चॅटिंगच्या माध्यमातून अनेक मुलींना आपल्या जाळ्यात अडकवायचा आणि त्यांच्यासोबत खूप मज्जा करायचा. एका रात्री किशोर अर्पिता नावाच्या मुलीसोबत फोनवर बोलत होता. काय यार अर्पिता, चॅट आणि फोनवर बोलून आता मी बोर झालोय. उद्या होळीची सुट्टी आहे आणि चांगला चान्स आहे. तू माझ्या फ्लॅटवर ये. ठीक आहे, उद्या मी तुझ्या सोसायटीच्या बाहेर तुझी वाट पाहीन. हे ऐकून किशोर एकदम खुश झाला. हो ये तू. मला फक्त तुझ्या रंगात रंगायचंय. तुझ्याशिवाय मी कोणाकडूनही रंग लावून घेणार नाही. ठरलं तर मग भेटू उद्या. गुड नाईट. असं म्हणून किशोर झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून छान कपडे घालून किशोर तयार झाला आणि तितक्यात त्याचा फोन वाजला. हा अर्पिता, फक्त 2 मिनिटात आलो. असं म्हणून किशोर बाहेर आला. बाहेर सोसायटीची मुलं होळी खेळत होती. ए किशोर दादाला रंग लावा रे. हे ऐकून किशोर घाबरला आणि तो मुलांना खोटं खोटं म्हणाला. अरे नको, मला रंगाची अलर्जी आहे. मला रंग लावू नका. ए चला रे, कोणा दुसऱ्याला धरूया. असं म्हणून मुलं तिथून निघून गेली. किशोर देखील सोसायटीच्या बाहेर आला, पण अर्पिता तिथे नव्हती. कमाल आहे, अर्पिता तर इथे नाहीच आहे. किशोरने अर्पिताला कॉल केला, पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता. किशोरला काळजी वाटू लागली आणि तितक्यात त्याला त्याच्या कॉलेज फ्रेंड सॅमचा फोन आला.
हां हॅलो. हां बोल सॅम. हॅप्पी होळी भावा. हॅप्पी होळी सॅम. कसा आहेस तू? मी ठीक आहे. तू आज माझ्याकडे येतोयस ना? एन्जॉय करूया. हो, संध्याकाळी येतो तुझ्या फ्लॅटवर. अरे नको, संध्याकाळी नको, आत्ता ये. गेल्या वर्षी सारखं कुठल्या तरी नवीन आंटीला रंग लावण्याच्या बहाने पकडूया. आठवतंय ना, गेल्या वर्षी रेश्मा आंटी सोबत खेळलेली होळी? आपण तिला तिच्या घरात घुसून जबरदस्तीने रंग लावला होता. कसं विसरेन मी? किती जोरात कानाखाली मारली होती माझ्या. आता ती रेश्मा आहे कुठे? त्या दिवशी नंतर ती जणू गायबच झाली. किशोर असं बोलतच होता आणि अचानक कॉल कट झाला. किशोरनं सॅमला पुन्हा फोन लावला, पण त्याचा नंबर स्विच ऑफ येत होता. आता याला काय झालं? तितक्यात अचानक किशोरच्या पाठीवर कुणीतरी हात ठेवला. किशोरने लागलीच मागे वळून पाहिलं तर मागे अर्पिता उभी होती. काय यार अर्पिता, किती घाबरलो होतो मी. कुठं गायब झालेलीस? आता सगळ्या गप्पा इथेच मारणार आहेस की वरती फ्लॅटवर जाऊया? हो हो, का नाही. माझे गाल कधीपासनं आतुर झाले आहेत. असं म्हणून दोघे लिफ्टमधून फ्लॅटच्या आत गेले. तुझी पिचकारी तयार आहे ना? आज खूप होळी खेळायची आहे आपल्याला. हे ऐकून किशोर खूप आतुर झाला आणि अर्पिताच्या जवळ जाऊ लागला आणि तितक्यात त्याचा मोबाईल वाजला. हा सॅम पण ना? एक मिनिट हा अर्पिता. हा सॅम बोल. काय? कधी? कसं? किशोरने जेव्हा कॉल कट केला तेव्हा त्याला खूप धक्का बसला होता. काय झालं? अर्पिता, मी तुला सॅम विषयी सांगितलं होतं ना? त्याच्या सोसायटीमधून फोन होता. सॅमचा मर्डर झालाय. माहित नाही कसा. 5 मिनिटांपूर्वीच माझं त्याच्याशी बोलणं झालं होतं. आणि अचानक किशोरच्या गालावर खाज सुटली. त्या त्रासाने किशोर हतबल झाला. हे काय होतंय यार? मी वॉशरूम मधून येतो. असं म्हणून किशोर वॉशरूम मध्ये आला. त्याने आरशात पाहिलं आणि त्याला धक्काच बसला. त्याचा श्वास थांबला. त्याचा संपूर्ण चेहरा रक्ताने माखला होता. रक्त? रक्त कसं काय? आणि तितक्यात त्याच्या कानात एक भयानक आवाज आला. पुराना मानो होली है. कोण आहे? अर्पिता, मस्करी काय करतेस? माझ्या मित्राचा खून झालाय. माझ्या चेहऱ्यातून रक्त वाहतंय आणि तुला मस्करी सुचते? अर्पिता नाही, रेश्मा. असं म्हणून ते भूत वॉशरूम मध्ये आले. भूताचा चेहरा रक्ताने माखलेला होता. अर्पिता, तुला हे काय झालंय? मी अर्पिता नाही, रेश्मा आहे. तीच रेश्मा. 1 वर्षापूर्वी सॅम आणि तू मिळून तिच्या फ्लॅट मध्ये घुसला होता आणि तिला जबरदस्ती रंग लावला होता. मी त्याच रेश्माचं भूत आहे. मी तुला संपवायला आली आहे. रेश्मा आंटी, तू मेलीयस? हो, माझा नवरा माझ्यावर संशय खात होता. तुम्ही रंग लावून गेलात आणि त्याचा गैरसमज झाला. त्याने माझी हत्या केली. त्याला आणि सॅमला मी मारून टाकलं. आता तुझी पाळी आहे. आंटी, मला माफ करा. माझ्याकडनं चूक झाली. पण रेश्मा आता ऐकणार नाही. तिने किशोरला पकडलं आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी, दातांनी त्याला ओरबडून खाल्लं आणि त्याला देखील मारून टाकलं. भूतिया आंबेवाला. गरमीचा सीझन म्हणजेच आंब्यांचा सीझन. या सीझन मध्ये आंबे आणि आमरसांचा मजा घेतला जातो. पण हाच आमरसाचा सीझन अमनपूरसाठी खुनाचा सीझन बनला. घडलं काही असं की शहरामध्ये रात्रीच्या समयी एक आंबेवाला घरोघरी फिरायचा. आंबे घ्या ताजे ताजे, मोठे मोठे रसदार आंबे, आंबे घ्या आंबे. आणि जसं कोणी दरवाजा उघडायचं, अहो ताई आंबे घ्या. अरे कसे घेऊ? जरा चव घेऊन बघते. आंबेवाला टोपलीतून एक आंबा उचलून त्याचा रस समोरच्या व्यक्तीच्या हातावर द्यायचा, तर आमरस नाही
रक्त यायचं. रक्त? हे हे काय आहे? काय रे आंबेवाल्या, ही काय थट्टा आहे? आंबेवाला नाही, भूतिया आंबेवाला. असं म्हणताच तो आंबेवाला एक भयानक भूत बनायचा आणि सुरीने समोरच्याचा गळा चिरायचा. शहरामध्ये भूतिया आमरसवाल्याने दहशत माजवली होती. आंबेवाल्याच्या दहशतीमुळे अख्खं शहर भयभीत झालं होतं. एका तांत्रिकाची मदत घेतली. मी खूप प्रयत्न केले, पण तो भूतिया आंबेवाला वशमध्ये येत नाहीये. जर त्याच्यापासून वाचायचं असेल तर आंबे खाणं सोडून द्या. आंबे विकत घेऊ नका. बाबा, आम्ही त्याच्याकडे नाही जात. तो स्वतःहून आमच्याकडे यायचा. त्याचा पण एक इलाज आहे माझ्याकडे. असं म्हणताच त्या तांत्रिकाने घराच्या एका भिंतीवर काही लिहिलं. आंबेवाले आंबे नका आणू. हे काय आहे बाबा? हाच मंत्र आहे त्याच्यापासून वाचायचा. शहराच्या सर्व भिंतींवर हा मंत्र लिहा. तो आंबेवाला तुमच्या घरामध्ये कधीही नाही येणार. बाबांनी लिहिलेला तो मंत्र अख्ख्या शहरभर पसरला. लोकांनी भिंतींवर लिहायला सुरुवात केली, आंबेवाल्या आंबे आणू नकोस. आणि कमालच झाली. ना त्या दिवसानंतर कोणी आंबेवाल्याला पाहिलं आणि नाही आंबेवाला कोणाच्या घरी गेला. पण लोकांच्या मनात त्या आंब्यांची भीती बसली होती. कोणीही आंबे विकत घेत नव्हतं. अमनपूरमध्ये आंबे खाणं आता काही साधारण गोष्ट नव्हती. एके रात्री विशाल आणि रीटा दोघे भाऊ बहीण भरपूर सामानासह रेल्वे स्टेशनवरून शहरामध्ये आले. ओहो, एक टॅक्सी नाही मिळत आहे. विचित्रच शहर आहे. बरं झालं बाबा 20 वर्षांपूर्वीच हे शहर सोडून मुंबईला शिफ्ट झाले. मला तर हे शहर खूप आवडतं. या शहरात आपलं पिढीजात घर जे आहे. राहू दे राहू दे. तू तर असं बोलतोयस जसं काही तूच त्या घरात राहिलायस. पहिल्यांदाच आई बाबांना न सांगता समरमध्ये चिल मारायला आपण इकडे आलोय. आपल्याला तर हे पण नाही माहित की आपलं घर कुठे आहे, त्याची अवस्था काय आहे. कोणाला तरी विचारूया. अगं तो बघ, नाक्यावर तो आंबेवाला आहे. नाक्याच्या मधोमध एक आंबेवाला टोपलीत आंबे घेऊन बसला होता. दोघे जण त्या आंबेवाल्याच्या दिशेने चालू लागले की तेवढ्यात त्यांची नजर भिंतीवर पडली. आंबेवाल्या, आंबे आणू नकोस. अरे, हे काय लिहिलंय सगळ्या भिंतींवर? हे पण त्या आंबेवाल्यालाच विचारूया ना. चल. दोघेही आंबेवाल्याच्या दिशेने गेले. आंबेवाला हताश बसला होता. दादा, हे गल्ली नंबर 14 आणि घर नंबर 7 कुठे? आंबेवाल्याने एका खुणेने एका गल्लीच्या दिशेने इशारा केला. थँक्स हा दादा. दादा, सगळ्या भिंतींवर ही विचित्र अशी स्लोगन का लिहिली आहे? आंबेवाले आंबे आणू नका, हेच ना? मॅडम, तुमचा विश्वास नाही बसणार. हा भूताप्रेताचा मामला आहे. भूत प्रेत? ऐको ना बाबा. अहो, आम्हाला ऐकायचंय. ही गोष्ट 20 वर्षांपूर्वीची आहे. शहरामध्ये एक गरीब आंबेवाला घरोघरी जाऊन आंबे विकायचा. एके रात्री त्याने एका घराची बेल वाजवली. साहेब, आंबे घ्या ना. नकोयत मला. साहेब, घ्या ना. गरीब माणूस आहे साहेब. अच्छा, चाखून बघू दे मला. साहेब, आता रस चाकतो तुम्हाला. रस नाही, आंबे कापून खायला घाल. आंबेवाल्याने एक आंबा कापून खायला घातला. साहेब, कसा आहे? मजा नाही आली मला. अजून खायला घाल. आंबेवाल्याने अजून एक आंबा खायला घातला. त्या माणसाने पुन्हा तोंड वेंगाळलं. असं करता करता आंबेवाल्याने टोपलीतील सर्व आंबे खायला घातले. मजा नाही आली मला. पळ इकडून. साहेब, पैसे तरी द्या मला. टोपली रिकामी झाली माझी. अरे, कसले पैसे देऊ तुला? चल निघ. आंबेवाल्याला खूप राग आला आणि त्याने सुरी काढली. अरे, तुझी लायकी नाही भिकाऱ्या. मला चाकू दाखवतोस? या चाकूने तुझ्या खून करून टाकेन. हा? काय होणार होतं? त्या बदमाशाने त्या आंबेवाल्याला सुरीने मारून टाकलं. मग तो आंबेवाला भूत बनला आणि लोकांना घरोघरी जाऊन मारू लागला. त्याच भूतापासून वाचण्यासाठी भिंतींवर हे लिहिलं गेलंय. हाऊ सॅड. आता तर तुमच्याकडून पण कोणी आंबे विकत घेत नसेल ना? डोंट वरी, मी तुमच्याकडून आंबे विकत घेऊ. हो, पण आधी आम्ही चाखून नक्की बघणार. हा, आता तुम्हाला आंब्याचा रस खाऊ घालतो. हात पुढे करा बरं. दोघांनी हात पुढे केले आणि आंबेवाल्याने रस काढायला सुरुवात केली.
पण आंब्यातून आमरस नाही निघाला, रक्त आलं. रक्त? ही काय थट्ट आहे? मस्करी नाही, बदला. घरांचे दरवाजे बंद झाले तर मग काय? आता मी रस्त्यावर राज्य करेन, हाहाकार माजवेन. असं म्हणताच तो आंबेवाला भयंकर भूत बनला. मग विशाल आणि रीटा थरथर कापू लागले. भूत भूत. आम्हाला सोडून द्या, आम्ही तुमचं काय बिघडवलंय? तू नाही, तुझ्या बापाने मला माझ्या चाकूने मारणारा मुंबईला पळणारा लफंगा, आणि कोणी नाही, तुमचाच बाप आहे. हे ऐकताच विशाल आणि रीटा आश्चर्यचकित झाले. तेवढ्यात भूताने त्याची रक्ताळलेली सुरी काढली आणि दोघांवर वार करायला सुरुवात केली. सपासप वारांमुळे दोघे घायाळ झाले आणि तडफडून तडफडून मरून गेले. डॉक्टर बनला भूत. ही कहाणी आहे शाहगंजची. शाहगंजमध्ये संजीवनी नावाचं एक हॉस्पिटल होतं, जिथे शिरीष कुमार नावाचे फार प्रसिद्ध डॉक्टर होते. सर्वांचा खूपच छान इलाज करायचे. पण हॉस्पिटलची एक फार विचित्र गोष्ट होती. हॉस्पिटलमध्ये कुठल्याही पेशंटला ऍडमिट केलं जात नसे. दिवसा इलाज व्हायचा आणि संध्याकाळच्या आधी पेशंट्सना घरी पाठवून देण्यात येईल. अंधार व्हायच्या आधी हॉस्पिटलला टाळं लागायचं. एके रात्री दिनेश नावाचा एक मुलगा इलाज करायला हॉस्पिटलमध्ये आला. रात्री इकडे इलाज होत नाही, माहित नाही का? नाही, पोटदुखीचा इलाज करायला आलोय. खूप दुरून आलोय मी, म्हणून प्रवासात पूर्ण दिवस निघून गेला. प्लीज मला आतमध्ये जाऊ द्या. डॉक्टर साहेब घरी गेलेत, हॉस्पिटलला टाळं लागलंय, दिसत नाही काय? उद्या सकाळी ये. इकडून. वॉचमॅनने दिनेशला पळवला आणि दिनेश अडचणीत सापडला. फार अपेक्षा घेऊन आलो होतो. पोटदुखीचा इलाज झाला असता तर रात्री सुखाने झोपलो असतो. पण आता या अनोळखी शहरामध्ये पोटदुखी घेऊन कुठे भटकू? तेव्हा दिनेशचं लक्ष पार्किंग मध्ये उभ्या एका कारवर गेलं. असं वाटतंय ही डॉक्टर साहेबांची गाडी आहे. म्हणजे डॉक्टर साहेब आतमध्येच आहेत. मी डॉक्टर साहेबांकडे जातो, मग ते माझा नक्कीच इलाज करतील. दिनेशने पार्किंगची भिंत ओलांडली आणि हॉस्पिटलमध्ये आला. हॉस्पिटल एकदम सुनसान होतं. सगळे बेड्स एकदम रिकामे होते. ना कुठली नर्स होती, ना ही कोणी वॉर्ड बॉय. कमाल आहे, एकही पेशंट, एकही नर्स नाही. आता डॉक्टर साहेबांची केबिन शोधायला हवी. दिनेशला केबिन मिळाली. दरवाजा ढकलून तो आतमध्ये गेला. डॉक्टर शिरीष त्याच्याकडे पाठ करून एक्सरे पाहत होते. माफ करा सर, जबरदस्तीने आतमध्ये आलो. त्रासच असा होतोय की सकाळपर्यंत वाट नाही पाहू शकत. बस तिकडे दिनेश. सॉरी सर, पण मी पहिल्यांदा तुमच्या हॉस्पिटलमध्ये आलोय. मग तुम्हाला माझं नाव कसं माहिती? तेव्हा अचानकपणे दिनेशच्या नजरा डॉक्टरांच्या पायांकडे गेल्या. डॉक्टरांचे दोन्ही पाय एकदम उलटे आणि टोकदार होते. कोण आहे तू? डॉक्टर जसा दिनेशकडे वळला, दिनेशचा श्वास अडकला, कारण की डॉक्टर एक भयानक भूत होता. दिनेश लगेच दरवाजाच्या दिशेने पळाला, पण दरवाजा तर लॉक्ड होता. दरवाजा उघडा, वाचवा वाचवा. पण डॉक्टराच्या भूताने दिनेशला पटकन पकडलं. तू इकडे आलायस तर स्वतःच्या मर्जीने, पण जाशील माझ्या मर्जीने, आणि मी तुला जाऊ नाही देणार. सॉरी सर, मी कोणाला काही नाही सांगणार. मी सरळ माझ्या गावी निघून जाईन. प्लीज सर, मला सोडा सर. पण भूताने काही ऐकलं नाही. त्याने दिनेशचं पोट जोरात दाबलं. दिनेश जनावरांसारखा ओरडू लागला. भूताने त्याची पकड अजून मजबूत केली आणि दिनेश ओरडत ओरडत मेला. हॉस्पिटलमध्ये अशा घटना आठवड्यातनं 1-2दा नक्कीच व्हायच्या. वॉचमॅनला धोका देऊन कोणी ना कोणी रात्री केबिन मध्ये इलाज करायला यायचं आणि भूतिया डॉक्टरची शिकार व्हायचं. आणि मग सकाळ व्हायच्या आधीच वॉचमन येऊन प्रेताला जागी ठेवायचं. सकाळी सगळं काही नॉर्मल व्हायचं. डॉक्टर शिरीष कुमार नॉर्मल डॉक्टर सारखे पेशंट्सची इलाज करायचे.
पण रात्रीचा अंधार होताच भयानक भूत व्हायचे. अखेर काय रहस्य होतं भूत या डॉक्टरचं याची 10 वर्षापूर्वीची एक कहाणी आहे. 10 वर्षांपूर्वी एके रात्री पाशा नावाचा किलर पोलिसांच्या गोळ्यांनी घायाळ होऊन संजीवनी हॉस्पिटलमध्ये आला. ए डॉक्टर, चल 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 गोळ्या काढ. ही तर पोलीस केसची गोष्ट आहे. चल गोळ्या काढ. काढ नाही तर गोळ्या घालीन तुझ्या डोक्यात. बंदुकीच्या धाकाने पाशाने त्याचा इलाज केला आणि इलाज होताच डॉक्टरवर त्याची बंदूक साधली. अरे मी तर इलाज केला ना. हो, इलाज केलास आणि त्याच्यासोबतच पोलिसांना पण इन्फॉर्म केलास. धोकेबाज. पाशाने बंदुकीने डॉक्टरचा जीव घेतला आणि मग तिथून पळून गेला. तेव्हापासनं डॉक्टर भूत बनलाय. दिवसा रोग्यांचा उपचार करतो आणि रात्री हैवान. एके रात्रीची गोष्ट आहे. वॉचमन गेटवर नव्हता. गेट ओपन होता. तेव्हा एक पोलीस ऑफिसर त्याच्या बायको सोबत आला. ट्रान्सफरच्या बरोबरच तुझे आजार पण ट्रान्सफर होतात. चल आता आतमध्ये जा, मी कॉल संपवून येतो. बायको आतमध्ये गेली आणि ऑफिसर मोबाईलवर बोलू लागला. बोलता बोलता त्याचं लक्ष हॉस्पिटलच्या बोर्डकडे गेलं. संजीवनी हॉस्पिटल. शिट. ऑफिसर पळत पळत केबिन मध्ये आला आणि त्याने पाहिलं डॉक्टरच्या भूताने त्याच्या बायकोचा गळा आवळला होता. डॉक्टर सोडा, ती माझी बायको आहे. मग तू कोणता मोठा MLS? थांब, तुझाही नंबर लवकर ये. मी MLA नाही, मी तोच ऑफिसर आहे ज्याला तू त्या दिवशी कॉल करून पाशाची इन्फॉर्मेशन दिली होतीस 10 वर्षापूर्वी. आठवते? ऑफिसरचं म्हणणं ऐकल्यावर भूताने त्या बाईलाच सोडलं. बोल, कुठे आहे तो पाशा? मला त्याचा जीव घ्यायचाय. काही गरज नाहीये. तुझ्या कॉल नंतर मी त्याला शहरातनं बाहेर जाऊ दिलं नाही. त्याचा एन्काउंटर केला. एन्काउंटर व्हायच्या आधी त्याने तुझ्याबद्दल सांगितलं होतं. पाशा मारला गेलाय. आता तूही असं लोकांना मारणं बंद कर. ठीक आहे, मला पाशाला मारायचं होतं, पण हॉस्पिटलमध्ये कैद होतो. तू त्याला मारून माझा बदला पूर्ण केलायस. आता मला या भूताचा अवताराचा त्याग करायचा आहे. असं म्हणताच डॉक्टरचं भूत जोर जोरात हसू लागलं आणि हसत हसत आसमंतात मुक्त झालं. IPLचं भूत. रात्रीचे 1:30 वाजले होते. IPL सुरू व्हायला अवघे काही तास उरले होते. जयपूर सुपर किंगचा कर्णधार रणधीर शर्मा ग्रँड हॉटेलच्या बेडवर घोरत झोपला होता. अचानक हॉटेलचे सर्व दिवे बंद झाले आणि कोणीतरी रडत रडत रणधीर शर्माच्या खोलीत शिरला. तो झोपलेल्या रणधीर शर्माला म्हणाला, मला टीम मधून काढून तू मला रडवलंस. माझ्यासोबत घाणेरडं राजकारण केलंस. बघ उद्याच्या सामन्यात मी तुला कसं रडवतो. असं म्हणत तो जोरात हसायला लागला. त्याच्या हसण्याने सारे हॉटेल हादरले. रणधीर शर्माने डोळे उघडून समोर पाहिलं तेव्हा त्याचे डोळे पांढरेच झाले. वाचवा वाचवा, कोणी आहे का? वाचवा वाचवा, मला वाचवा. दिवे येतात. रणधीर शर्माचा PA मनसुख तिवारी सुरक्षा रक्षकांसह रणधीरच्या खोलीत धावतो. काय झालं सर? तुम्ही का ओरडलात? तो परत आलाय. तो मला नाही सोडणार. मनसुख, तो परत आलाय. कोण सर? तुम्ही कशाबद्दल बोलताय सर? राकेश. काय सर? तो तर मेलाय. तुम्ही झोपायला जा, उद्या सामना आहे. मी डॉक्टरांना बोलवू का? मी उद्या मैदानात उतरणार नाही. मॅच रद्द करा. मनसुख, ती रद्द करा. सर, करोडोंचे नुकसान होईल. तुमचे करिअर संपेल. झोपा सर, काळजी करू नका. मी इथेच थांबतो. रणधीर शर्मा झोपायचा प्रयत्न करतो
पण राकेशच्या विचारांमुळे त्याची झोप उडते. खरं तर राकेश खूप चांगला खेळाडू होता. भारताला विश्वचषक मिळवून देण्याची क्षमता त्याच्यातच होती. तो खेळायचा तेव्हा प्रेक्षकांचा श्वास रोखायचा. जणू राकेश हा दुसरा सचिनच. पण हे सर्व टीमचा कॅप्टन रणधीरला सहन नाही झाले. राकेशचा वेग पाहून रणधीरला त्याच्या पदाची चिंता वाटू लागली आणि त्याने आपली पोहोच आणि राजकारण वापरून राकेशला टीममधून बाहेर काढलं. अशा प्रकारे राकेशच्या करिअरला असा ब्रेक लागला की निराश होऊन त्याने आत्महत्या केली. सकाळ झाली. सामना सुरू झाला. स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले आहे. संपूर्ण भारत श्वास रोखून टीव्ही समोर बसलं आणि रणधीर मैदानात उतरला. मग रणधीरची नजर समोरच्या टीम मधल्या एका मुलावर पडते. त्याला पाहून रणधीर एकदम विचारात पडतो. तीच नजर, तीच स्टाईल, कोण आहे हा? रणधीर समोरच्या टीमच्या कॅप्टनला विचारतो, अरे शर्मन, हा माणूस कोण आहे? यापूर्वी तर कधी नाही पाहिलं याला. हा, तुमच्यासाठी हे आमचे एक सरप्राईज पॅकेज आहे. बघा कसा धुतो तुम्हाला ते. टॉस होतो. विरुद्ध संघ टॉस जिंकतो आणि ते प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. विरुद्ध टीमचा तोच मुलगा बॅट घेऊन ओपनिंग करायला येतो आणि रणधीर बॉलिंग करायला खाली येतो. जेव्हा रणधीर पहिल्यांदा बॉल टाकतो तेव्हा तोच मुलगा अशा प्रकारे बॅट स्विंग करतो की तो बॉल वरती आकाशात उडून जातो आणि परत खाली येतच नाही. बॉल परत खाली न आल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हा तो मुलगा रणधीरकडे पाहून हसतो. तेच डोळे, तीच स्टाईल, तेच हसणं. असा फटका तर फक्त राकेशलाच मारता आला असता. मग अचानक रणधीरला त्या मुलामध्ये राकेशचे भूत दिसते आणि राकेश भयंकर घाबरतो. हा सामना थांबवा, तुम्हाला मारेल, मी नाही खेळणार. अरे हे काय, कॅप्टन रणधीर अचानक असा वैतागतो काय? हा सामना थांबवा, हा सामना थांबवा. रणधीरची अवस्था पाहून टीमचा मालक रणधीरकडे येतो. काय झालं? हा काय वेडेपणा आहे? सर, राकेश परत आलाय, तो मला मारेल. आणि मी आपण हरलो तर तुला नक्की मारेल. कोट्यावधी रुपये गुंतवले आहेत मी यात, लक्षात ठेव. तुझ्या सांगण्यावरून मी राकेशला काढलं होतं. तो तिथे असता तर निदान हा दिवस तरी दिसला नसता. तू वेडा झालायस. राकेशचं भूत रणधीरकडे येतं आणि हसतं. बघ, मी नाही म्हणालो, आता मी तुला सोडणार नाही. मी फक्त तुझ्यासाठीच परत आलोय आणि फक्त तूच मला पाहू शकतोस, बाकी कोणी नाही. असं म्हणत हसत हसत फलंदाजीला तो निघून जातो. रणधीर प्रचंड घाबरलेला असतो पण तो काहीच नाही करू शकत. रणधीरने थरथरणारा बॉल टाकल्यावर राकेशच्या भूताने जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर तो बॉल थेट राकेशच्या पोटात जाऊन आदळतो. राकेश जमिनीवर पडतो. टाळ्यांच्या कडकडाटाने स्टेडियम गुंजते. रणधीर जखमी होऊनही आवाज कसा आहे ते त्याला समजत नाही. एवढ्यात राकेश त्याच्या जवळ येऊन म्हणतो, आश्चर्य वाटतंय ना, पण आता तुला कोणीही पाहू शकणार नाही आणि मलाही, कारण तू इथेच नाहीस. ते बघ, तू तिथे मॅच खेळतोयस. रणधीर पाहतो तर तो गोलंदाजी करत असतो. हे कसं होऊ शकतं? मी तर इथे, मग तो कोण आहे? हा सगळा मीच तयार केलेला भ्रम आहे. तो तुझा क्लोन आहे. लोक त्याला पाहत राहतील आणि मी तुला इथे मैदानाच्या मध्येच संपवून टाकेन. मला हवे असते तर मी तुला काल रात्रीच मारू शकलो असतो, पण मला तुला याच जमिनीवर, याच मैदानात मारायचंय. राकेशचे भूत जखमी रणधीरला बॅटने मारायला लागते. रणधीर ओरडू लागतो, तरीही कोणीही त्याच्याकडे लक्ष नाही देत. सर्वांनी रणधीरचा क्लोन रणधीर समजून घेतला आहे आणि इथे राकेश रणधीरला मारत राहतो आणि जखमी करतो. अचानक रणधीरचा क्लोन गायब होतो. प्रत्येक जण आश्चर्यचकित होतो. अरे कुठे गेला रणधीर? तो तर बॉल आणायला गेला होता ना. तो घाबरून पळून गेला असावा असं दिसतंय.
रणधीर शर्मा पराभवाच्या भीतीने मैदानातून पळून गेल्यासारखे दिसतंय आणि त्याने विजय विरोधी टीमच्या झोळीत टाकला आहे. रणधीरचे चाहते ओरडू लागले. रणधीर शर्मा फरारी आहे. रणधीर शर्मा हाय हाय. हे ऐकून जखमी रणधीरचा मृत्यू होतो. अशा प्रकारे राकेशचं भूत रणधीरचा बदला घेतं. छतावर कोणी आहे? ही भयंकर गोष्ट आहे बेगमपुराची. बेगमपुरा एक छोटंसं गाव होतं. गावामध्ये सरकारी बँकेची एक ब्रांच होती. सुधीर, बायको दिव्या आणि 7 वर्षांची मुलगी मायरा सोबत शहरातून बेगमपुराला शिफ्ट झाला होता. सुधीर बँक मॅनेजर होता. त्याची पोस्टिंग बेगमपुराला झाली होती. बँकेने सुधीरला एक जागा दिली जी फारच शांत ठिकाणी होती. पूर्ण घर पाहिल्यावर सुधीर, दिव्या आणि मायरा छतावर आले. किती छान मोकळी हवा आहे ना. हो ना, आणि टेरेस फारच मोठं आहे. इथे तू सगळे कपडे आरामात सुकवू शकतेस. आणि मी इथे खेळू सुद्धा शकते. मायराचं म्हणणं ऐकताच सुधीर आणि दिव्या हसू लागले. दुसऱ्या दिवशी सुधीर बँकेत निघून गेला आणि दिव्या घरातली कामं करू लागली. मायरा टीव्ही बघून बघून कंटाळली आणि वर छतावर गेली आणि एकटीच बसून छतावर राजा राणीचा खेळ खेळू लागली. मायराकडे भरपूर खेळणी होती ज्याच्यामध्ये राजा राणी पासून छोटासा गॅस, चमचे, लाटणं सारं काही होतं. राजा राणीचं लग्न तर झालं. आता राणी राजासाठी जेवण बनवणार. राजा बाबांसारखा ऑफिस मध्ये जाईल आणि राणी आईसारखं किचन सांभाळेल. तेव्हा दिव्याने मायराला आवाज दिला. मायरा, कुठे आहेस ग? मायरा, जेवण तयार आहे. ये पटकन. मायरा, माझ्या राणीचं सुद्धा जेवण तयार आहे. राजा राणी, तुम्ही नंतर खा. आधी मी जेवून येते. ओके? असं म्हणताच मायरा छतावरून खाली गेली. इथे सुधीर ऑफिस मध्ये बसून आपलं काम करत होता. नारायण, साहेब, आधीच्या मॅनेजर्सच्या ज्या काही फाईल्स पेंडिंग आहेत त्या सगळ्या टेबलावर ठेव. होय साहेब, आता आणतो. साहेब, एक गोष्ट विचारायची होती. हो हो, विचार ना. तुम्ही बँकेने दिलेल्या त्या घरामध्येच राहता ना? हो. पण का रे, काय झालं? काय नाही, फाईल्स घेऊन येतो. इथे जेवण झाल्यावर मायरा छतावर आली. अचानकपणे ती जोरात किंचाळली. मायराचा आवाज ऐकताच दिव्याचं विश्वच हललं. ती पळत पळत छतावर आली. काय झालं मायरा? तू ठीक आहेस ना? काय झालं बाळा? आई, खाली बघ ना. दिव्याने खाली पाहिलं. तीही चक्रावली. मायराने बनवलेलं राजा राणीचं घर कोणीतरी उद्ध्वस्त करून टाकलं होतं. कुणी आलं होतं का छतावर? माहित नाही, मी तर खाली गेले होते. तेव्हा अचानकपणे पिवळ्या पिवळ्या डोळ्यांची एक काळी मांजर छताच्या भिंतीवरून मायरा आणि दिव्याला न्याहाळत होती. मायरा घाबरली. आई, कॅट. ओ, तर ही महाराणी आली होती तुझा खेळ बिघडवायला. मांजर पळाली आणि दिव्या मायराला घेऊन खाली आली. सर, फाईल्स. नारायण, मला एक गोष्ट सांग. आधी जो मॅनेजर होता, काय नाव त्याचं? रस्तोगी साहेब. हा, रस्तोगी. मला सांग, त्याचा मृत्यू कसा झाला होता? सुधीरचा प्रश्न ऐकून नारायण घाबरला. अरे सांग ना बाबा. रस्तोगीच्या नंतर आलेले सगळे मॅनेजर्स त्यांनी 4 दिवसातच आपली बदली करून घेतली. तरीही नारायण गपचूप उभा होता. ठीक आहे बाबा, सांगायचं नसेल तर नको सांगूस. संध्याकाळी माझ्यासोबत घरी चल. घर जरा व्यवस्थित लावायचंय. येशील ना? अरे उत्तर तरी दे. संध्याकाळ झाली होती. मायरा कार्टून बघत होती आणि दिव्या अंगणामध्ये तुळशीच्या समोर दिवा लावत होती. अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि दिवा विझला. ओह! अचानकपणे छतावरून तुळशीवर कोणाची तरी काळी सावली पडली आणि तुळस मलूल दिसू लागली. हे काय? छतावर कुणीतरी आहे बहुतेक. दिव्याने वळून छताच्या दिशेने पाहिलं तर तिला एक सावली पळताना दिसली. कोण? कोण आहे छतावर? मायरा, मायरा. आई, मी कार्टून बघते. प्लीज डोंट डिस्टर्ब मी.
मायरा तर हॉलमध्ये, तर मग नक्कीच छतावर कोणीतरी आहे. दिव्या शिड्या चढून छतावर आली तर वर कोणीही नव्हतं, पण झोपाळा मात्र झुलत होता, ज्याचा किरकिरणारा आवाज इरिटेट करत होता. आणि टीपॉयवर कोणीतरी जळती सिगरेट सोडून गेलं होतं. सिगरेट? सुधीर तर अजून परत नाही आले. मग ही सिगरेट कुणाची आहे? आणि तेवढ्यात खाली किचन मध्ये एक जोरदार आवाज आला आणि त्यानंतर मायराची किंकाळी. दिव्या पळतच खाली आली. किचन मध्ये दुधाचं भांड खाली जमिनीवर पडलं होतं. सगळं दूध पसरलं होतं. तेवढ्यात सुधीर पण नारायण सोबत घरी पोहोचला होता. काय झालं? दूध सांडलं? कदाचित मांजरीने केलं असणार. दिव्याने भांड उचललं तर भांड्याच्या तोंडावर रक्त लागलं होतं. हे बघताच दिव्या थरथरत म्हणाली, नाही सुधीर, हे मांजराचं नाही, दुसऱ्या कोणाचं तरी काम आहे. दुपारी मायराचा खेळ कुणीतरी बिघडवून टाकला होता. मला वाटलं मांजर आहे, पण नाही. तो दिवा विझणं, काळी सावली, जळती सिगरेट आणि आता हे रक्त. मला जाणवतंय सुधीर, छतावर कोणीतरी आहे. अगं पण कोण? तू माझं ऐक. कुणीतरी काळी सावली. कम ऑन दिव्या, स्टॉप इट. तेव्हा शांत उभा असलेला नारायण थरथरत म्हणाला, मॅडम बरोबर बोलतायत साहेब. तुम्हाला माहित करून घ्यायचं होतं ना रस्तोगी कसं मेले. तुमच्या घराच्या याच छतावरून पडून मेले. त्यांची सावली आहे छतावर. त्यांच्याच मुळे आज पातूर इथं कोणताही मॅनेजर टिकू नाही शकलाय. मला तोंड उघडायला अलाउड नाहीये, तरी पण सांगतो, निघून जा साहेब. काय नारायण, आता तू पण सुरू झालास? बरं मला सांग, रस्तोगी छतावरून खाली कसा पडला? पक्का बेवडा होतो साहेब. बायको सोडून निघून गेली होती. एकटाच घरात राहायचा आणि बायकोच्या आठवणीमध्ये छतावर येऊन रोज पित राहायचा. अचानक बॅलन्स बिघडला आणि खाली पडून मेला साहेब. बंद करी बकवास. आता तू निघ, मी सगळं सामान घेईन. दिव्या, तू पटापट हे साफ कर आणि जेवणाची तयारी कर. रात्रीचे 12 वाजले होते. दिव्या, मायरा सगळे झोपले होते आणि अचानक छत थरथरू लागलं आणि तिघांची झोपमोड झाली. मी म्हटलं होतं ना, छतावर कोणीतरी आहे. मी म्हटलं होतं. डोंट वरी, चला जाऊन बघूया आपण. मायरा बेटा, तू इकडे थांब. असं म्हणतात सुधीर दिव्यासोबत छतावर आला आणि तिकडचं दृश्य पाहून त्याच्या हृदयाचा थरकाप उडाला. झोपाळ्यावर रस्तोगीचं भयंकर भूत बसलं होतं, जे झोके घेत होतं. झोपाळ्याचा तो किरकिरणारा आवाज शांतता भंग करत होता आणि अचानकपणे तो झोपाळा थांबला. तुम्ही लोक अजून इकडे जात? निघून जा माझ्या घरातून. रस्तोगी, का सगळ्यांना त्रास देतोयस तू? मी पुन्हा नाही बोलणार. उद्या सकाळपर्यंतची वेळ आहे. निघून जा, नाहीतर तुझी मुलगी माझ्यासोबत झोपाळा झुलत असेल. सुधीर चल प्लीज, इथून चल. हताश सुधीर दिव्यासोबत खाली आला. रात्रभर दोघेही पॅकिंग करत बसले आणि सकाळ होताच दोघेही मायरा सोबत ते घर सोडून निघाले. आजीच्या घरी भूत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. कौशिक आणि टीना त्यांच्या मावस भाऊ बहीण लिली आणि मयूर सोबत ट्रेनने त्यांच्या आजोळी विलासपूरला चालले होते. चौघेही विलासपूरला त्यांच्या आजी आजोबांच्या घरी पोहोचले. आजी आजोबांचं घर म्हणजे खूप जुना एक लांब लचक वाडा होता. वाड्यामध्ये फक्त आजी आजोबाच राहायचे. त्यांची दोन्ही मुलं फॉरेनला शिफ्ट झाली होती. चौघही भाऊ बहीण पोहोचताच आजी आजोबांना मिठी मारतात. अरे आलात माझ्या पिल्लांनो. अरे तुमच्या येण्यामुळे या सुन्या भाड्यात जान आलीये. बाळांनो, अंग पाय धुवून फ्रेश व्हा जरा. आजीने तुमच्यासाठी गरमागरम जेवण बनवलंय. म्हणजे तुम्ही अजून कोणी नोकर नाही ठेवलाय? आई समजावून थकून गेलीये तुम्हाला. यावर आजी आजोबा किंवा कोणीच काही उत्तर नाही दिलं. सर्वांनी हात पाय धुवून जेवण घेतलं आणि मग चौघं प्रत्येकाच्या रूम मध्ये जाऊन झोपले. पण लिलीला मात्र झोप येत नव्हती. तिला अख्खं घर फिरून पाहायचं होतं. झोप येत नाहीये. सगळा वाडा फिरून येते. सगळे तर झोपलेत. डिस्टर्ब करायला कोणीच येणार नाही. लिली बेडरूम मधनं निघून चालू लागली.
तेव्हा आजी आजोबांच्या बेडरूम मधनं कुरबुरीचा आवाज ऐकू यायला लागला. लिली लपून ऐकू लागली. नाही, मुलांना अजिबात सांगायचं नाहीये, ती घाबरून जातील. अहो पण पण काही नाही, मी जरा बाहेरून फिरून येतो. लिली घाबरली आणि आजोबांच्या बाहेर यायच्या आधीच मागच्या दिशेने पळू लागली, जेणेकरून आजोबांनी तिला पाहू नये. पळता पळता ती फारच दूर पोहोचली की अचानक कोणीतरी तिला एका रूम मध्ये खेचून घेतलं आणि मग दरवाजा बंद झाला. रूम मध्ये फारच अंधार होता आणि एक शिडी उभी होती जी वर एका दुसऱ्या मजल्यावर जायची. कोण आहे? कोणी खेचलं मला आतमध्ये? टीना, मयूर, मला माहितीये ही मस्ती तुम्हीच करू शकता. तेव्हा अचानकपणे लिलीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. लिलीने मागे वळून पाहिलं तर तिचा थरकाप उडाला. एक भयंकर भूत उभं होतं आणि हसत होतं. लिली बेटा, ये माझ्याकडे ये. भूत भूत भूत. भूत लिलीच्या दिशेने पुढे येऊ लागलं. लिली जोरात ओरडली आणि तिने तिचे दोन्ही डोळे बंद केले. लिली, व्हॉट हॅपेंड? तू इकडे काय करतेस? लिलीने डोळे उघडले तर समोर कौशिक, मयूर आणि टीना होते. लिलीने कौशिकला मिठी मारली आणि रडू लागली. कौशिक, इकडे भयानक भूत आहे. लिली, कम ऑन, भूत वगैरे काही नसतं. नक्कीच तुला भ्रम झाला असेल. तेव्हा अचानकपणे टीना जोरात किंचाळली. काय झालं? टीनाने शिडीच्या दिशेने इशारा केला. शिडीवर तेच भूत बसलं होतं. भूत बघून सगळ्यांची अवस्था बिकट झाली. मुलांनो, ओळखलं मला? मी तुमच्या सोबत खेळायचो, तुम्हाला झोपाळ्याला झोके द्यायचो. बघ बघ, तोच आहे, तोच आहे. या माझ्याकडे. मुलं घाबरली आणि किंचाळू लागली. आजी, आजी. आजीचं नाव ऐकताच भूताला राग आला आणि मुलांच्या दिशेने चालू लागला. मुलं दरवाजापाशी गेली तर दरवाजा आपोआप बंद झाला. खबरदार, आजी आजोबांना आवाज दिला तर मी तुमचा कच्चा फरशा पाडेन. कोण आहेस तू? का मला त्रास देतोयस? भूत मुलांच्या जवळ आलं आणि त्याने कौशिकला उचलून हवेमध्ये फेकून दिलं. कौशिक जोराचा जमिनीवर आपटला. ओ गॉड, लागलं रे. मग भूताने प्रत्येकाला हवेमध्ये उचलून फेकून दिलं. चौघही जोर जोरात ओरडू लागले. भूत जोर जोरात हसू लागलं की तेवढ्यात अचानक शिडीवरून खाली उतरून आजी आजोबा आले. आजोबांच्या हातामध्ये छडी होती. आजी आजोबांना पाहिल्यानंतर लहान मुलांच्या जीवामध्ये जीव आला आणि भूत आजोबांची छडी पाहून घाबरून गेलं. भूत पळून जाईल याच्या आधीच आजोबांनी त्यांच्या छडीने भूताला मारायला सुरुवात केली. मालक, मालक, मला माफ करा, माफ करा. नटवर, माझ्या मुलांना त्रास देतोस? हे घे, हे घे. आणखी मारा त्याला, आणखी मारा त्याला. आजोबांनी भूताला खूप मारलं आणि भूत खूप घायाळ झालं. चल पळ, पुन्हा मुलांना त्रास दिलास ना तर लक्षात ठेव. आजोबांच्या तावडीतून सुटल्यावर भूत अचानकपणे गायब झालं. बाळांनो, तुम्ही ठीक तर आहात ना? आम्ही ठीक आहोत आजी, पण हे कोण होतं? आजीने आजोबांकडे पाहिलं. सांग त्यांना, आता सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही. आधी आम्ही तुम्हाला नाही सांगितलं कारण तुम्ही घाबरला असतात. ते भूत आमच्या जुन्या नोकराचं नटवरच आहे, जो 20 वर्षांपूर्वीच मेला होता. काय? हे नाव तर पहिल्यांदाच ऐकतोय. हो, तेव्हा तुम्ही सगळे खूप लहान होतात. तेव्हा ना नटवरच तुमची देखभाल करायचा. पण एक दिवस त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही पुन्हा इथे नोकर ठेवणार नाही. नटवर कसा मेला हे फक्त आम्हा दोघांना माहितीये. कसा मेला होता तो?
एका रात्रीची गोष्ट आहे. नटवर रात्री घरात चोरी करून पळून चालला होता. त्यात कुत्रे ओरडायला लागले आणि आजोबांना जाग आली. नटवर आजोबांना खूप घाबरायचा. पळून जाता आलं नाही म्हणून तो पुन्हा घरात आला. पायऱ्यांवरून तो पळत होता. अचानक पाय घसरून तो पडला आणि त्यातच तो मेला. तेव्हापासून त्याचं भूत या वाड्यात फिरतय. बरं झालं आजोबांनी त्याला धडा शिकवला. आता तो परत तर नाही येणार ना? परत तर तो नक्कीच येईल, फक्त तुम्हाला मात्र त्रास नाही देणार. हे ऐकताच मुलं चिंतेमध्ये गडली. पण आजोबांच्या छडीने कमाल केली होती. त्या दिवसानंतर नटवरचं भूत त्या वाड्यामध्ये कधीच दिसलं नाही.